बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी सैफ अली खान प्रकरणासंदर्भातली आहे। सैफ अली खानवर चाकूने हल्ल्याचा पोलिसांकडून आता सीन हा रिक्रिएट करण्यात आलेला आहे। आरोपीला सैफ अली खानच्या घरी नेण्यात आलं आणि हा सीन रिक्रिएट झाला। आरोपी सैफच्या घरी कसा घुसला या संदर्भात तपास केला जातोय आणि त्याच दृष्टिकोनातून सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे। वांद्रे स्थानकातही आरोपीला नेण्यात आलेले आहे। सीन रिक्रिएशनमुळे पोलिसांनी गुन्ह्याची अधिक सुस्पष्टता घेतलेली आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? सीन रिक्रिएट करण्यात आला, तो देखील रात्री उशिरा, साधारणतः 11:15च्या दरम्यान या आरोपीला पोलीस ठाण्यातून, वांद्रे पोलीस ठाण्यातून सैफच्या घरापर्यंत नेण्यात आलं आणि हा सगळा सीन रिक्रिएट करण्यात आलेला आहे। या सीन रिक्रिएशन मध्ये नेमका हाती काय काय लागलेलं आहे? लागवी सैफ अली खान प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याची मॅरेथॉन चौकशी ही सुरूच आहे। मात्र काही ठिकाणी सैफ अली खानच्या घरात घुसताना हा आरोपी आहे कॅमेरामध्ये कैद झालेला नाहीये, त्यामुळे नक्की हा आरोपी 11व्या मजल्यापर्यंत कसा गेला, कुठून गेला या संदर्भातील माहिती ही पोलिसांना मिळत नव्हती। यामुळे एकूणच बांद्रा स्थानकापासून कसा प्रवास केला, कुठे बसला होता या संदर्भातली माहिती ही सर्व या सीन रिक्रिएशन मध्ये पोलिसांना मिळालेली आहे। एकूणच पहिले वर्दळ कमी झाल्यानंतर आरोपीला बांद्रा स्थानकामध्ये सुद्धा घेऊन जाण्यात आलं, नंतर त्याला त्या ठिकाणी बांद्रा येथील सैफ अली खान याच्या घरी सुद्धा नेण्यात आलं। 11व्या मजल्यापर्यंत हा आरोपी कसा गेला या संदर्भातली माहिती ही पोलिसांनी घेतलेली आहे। तो कोणत्या पाईपने वर गेला, कशाप्रमाणे डकमधून खाली उतरला या सर्व प्रकारची माहिती पोलिसांना आता मिळालेली आहे। त्यामुळे वांद्रे पोलीस स्थानक असेल आणि एकूणच वांद्रे स्थानक असेल या सर्व परिसरामध्ये तो कुठे कुठे गेला या सर्वाची माहिती जी आहे ती इत्थंभूत माहिती आरोपीकडून आता पोलिसांनी घेतलेली आहे। त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये अधिक माहिती मिळाली असून आता पुढची जी चौकशी असेल, पुढची जी कारवाई असेल ती करण्यासाठी पोलिसांना फार मोठी मदत होणार आहे। मात्र एकूण सैफ अली खान याचा जबाब सुद्धा अद्याप नोंदवला गेला नाहीये, त्यामुळे आज किंवा उद्या 2 दिवसामध्ये सैफ अली खान याचा सुद्धा जबाब हा नोंदवण्यात येऊ शकतो। राघवी, स्वप्नील, तुम्ही असेच आमच्या सोबत जोडले राहा, कारण पुढची देखील महत्त्वाची बातमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।